राज्यातील विधान परिषदेच्या 17 जागांसाठी 18 जूनला मतदान प्रक्रिया पार पडली। राज्यात चर्चेचा विषय ठरलेला नाशिक विधान परिषद निवडणूक मतमोजणी सध्या सुरू आहे। 4 टेबलच्या माध्यमातून ही मतमोजणी केली जाते। उमेदवाराच्या नावापुढे पहिल्या पसंतीच्या चिठ्ठ्या टाकल्या जातात। प्रथम क्रमांकाच्या पसंतीचा कोटा पूर्ण झाल्यास लगेच निकाल देखील जाहीर होणार आहे। सध्या अपक्ष उमेदवार गोकुळ गीते मतदान केंद्रावर पोहोचले। त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना मी जरी महायुतीचा धर्म पाळून प्रचार थांबवला असला तर प्रत्यक्षात माझ्या कार्यकर्त्यांनी प्रचार सुरू ठेवला होता, त्यामुळे मला विश्वास आहे की मतदार मला 100% मतदान करून निवडून देतील असं सांगितलं। काय नाही, आज मतमोजणी आहे। मतदारांनी दाखवलेले विश्वास आता मतदान प्रतिनिधी म्हणून उमेदवार म्हणून या ठिकाणी मतमोजणीला हजर झालो। नाही, मी प्रचार थांबवलेला होता, पण माझ्या कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी गुप्त पद्धतीने त्या ठिकाणी प्रचार केला, मतदारांचा विश्वास जिंकलेला आहे आणि मतदारांनी त्या ठिकाणी मला खात्री की मला त्या ठिकाणी मतदान केलेलं आहे। माझे जे मी पूर्वी पण मतदानाचा प्रचार ज्यावेळेस थांबवला होता, प्रचार प्रक्रियेमध्ये प्रचार थांबवला होता, त्यावेळेस माझ्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी तुम्हाला माहित आहे खूप आग्रह केला होता। त्यांच्या भावना उद्रेक आपण बघितलेला आहे आणि त्या ठिकाणी त्यांनी निवडणूक त्यांच्या पद्धतीने पुढे नेली होती आणि मला खात्री आहे की त्या ठिकाणी त्यांनी केलेल्या प्रचारामुळे मला या मतदारसंघातले जे मतदार आहे सुज्ञ त्यांनी मला त्या ठिकाणी नक्कीच भरघोस मतदान केलेले असेल। मी आता त्या ठिकाणी मतमोजणीला जातो, थोडेच आपल्याला कल आपल्याला हाती येतील। मतदारसंघातल्या मतदारांचा जो 31 मे पासूनचा मी उद्रेक बघितलेला होता, त्याच्यामुळे मला खात्री की या मतदारसंघातल्या मतदारांनी 100% मला त्या ठिकाणी मतदान केलेलं आहे आणि त्यांचा विश्वास मी सार्थ ठरवल्याची मला अपेक्षा आहे। नाही, मी त्या दिवशी पण बंधूंकडून आवाहन केलं नाही, मी त्या दिवशी बंद आलेलो होतो आणि सांगितलं होतं की माझा प्रचार मी थांबवलेला आहे। कुठला प्रचार मी व्यक्तिगत केलेला नव्हता, पण माझ्या कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी प्रचार केला होता आणि निवडणूक आता पुढे। त्यामुळे एकूणच या निवडणुकीत ऐनवेळी माघार घेतलेल्या गोकुळ गीते आणि महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे यांची थेट लढत पाहायला मिळते। अगदी थोड्याच वेळात नाशिक विधान परिषद निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे। आमदारकीची माळ नेमकी कोणाच्या गळ्यात पडणार आहे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी इसा कुरेशी, नाशिक।